खरंच म्हाताऱ्या लोकांना काही काही गोष्टी आपण विचारतो, बोलतो, किती गोष्टी माहीत होतात नाही का. आता जमदाग्नी खोरे मी आत्तापर्यंत, हे इथं बोर्ड आहे, चला मी रस्त्यानं सांगतो. मला आत्तापर्यंतही माहीत नव्हतं. कित्येक वेळा आलो असेल इथं माहूरला, पण खरंच ते आता काही म्हाताऱ्यांसंग आजोबांसंग बोललो मी. इथे समोर आहेत आजोबा, ते आले आमच्या संघ इकडं दाखवायसाठी, माहीत नसल्यामुळं आम्हाला. तर आता म्हणजे त्यांनी हे गोष्ट सांगितली की मी खरंच आश्चर्यचकित. बघा पायऱ्या वगैरे, बरंचसं डेव्हलप हे स्थान आहे वाटते. चला आपण बघूया. आणि तिथं तुम्हाला आता मी दर्शन पण आपण करणार आहोत जमदाग्नी ऋषींचं. जमदाग्नी जे होते ते खूप तपस्वी ऋषी होते असं म्हटलं जाते. महादेवाचेच अंश होते असे म्हटलं जाते. त्यांचे पुत्र म्हणजे परशुराम तर तुम्हाला माहीत आहे, जे विष्णू देवाचे अवतार आहेत 6वे. असे खूप असं इतिहास आहे त्यांचा, जाणून घेऊया चला मग. श्यामा कोलामची जी स्टोरी आहे, माहूरच्या जंगलामध्ये ते राहत होता, खूप प्रसिद्ध स्टोरी आहे, आपल्याला माहीत आहे. हे आजोबांनी त्याला पाहिलं होतं, श्यामा कोलामला पाहिलं होतं. आपण जी डॉक्युमेंटरी पण बनवलेली आहे हिंदी चॅनलवरती, एस कुमार व्लॉगवरती. श्यामा कोलाम म्हणले की आपलाच व्हिडिओ होता पहिले. तर आजोबा कोणाला मारलं होतं श्यामा कोलामनं? तहसीलदाराला मारलं होतं. आणि का मारलं होतं? ते लोकांवर अन्याय करत होता वाटते तहसीलदार. त्यानं सांगितलं की श्यामा कोलाम कोण आहे मला दाखवा. हां हां. तर त्यांना ऐकण्यात आलं की ते गाडीच्या पुढे उभं राहायला येणार आहे म्हणून. हां. छकड्यात आला ते, तर त्याला तेल्या घाटावर हां गाडी छकडा अडवला हां. आणि तिथं मारून टाकलं. श्यामा कोलामला त्रास देता होता वाटते ते तहसीलदार, असं म्हटलं जाते, बरेच लोक म्हणतात. आणि ते गरीबाईला त्रास द्यायचा ते तहसीलदार, आणि गरीबाईचा कैवारी होता श्यामा कोलाम, म्हणजे गरीबाईला त्रास होऊ देत नव्हता असं ते आजोबा म्हणतात. की त्यामुळं गरीबाईला त्रास देत असल्यामुळं श्यामा कोलामनं त्या तहसीलदाराला रस्त्यात दमनी त्याच्या अडवून त्याला गोळ्या मारल्या होत्या का? नाही हां, काटकानं खतम केलं लाकडानं. लाकडानंच खतम केलं. श्यामा कोलाम लई खतरनाक माणूस होता. आणि ते कोलम जनजाती जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये बरीच आहे, त्या कोलम जनजातीचा ते एक मोठा नेता होता. आणि ते अचानक डाकू झाला होता ऍक्च्युली. इथं माहूरमध्ये जे आहे पहिले शावकरी होती, देशमुख शावकरी. तर देशमुख शावकरीच्या अंडरमध्ये ते काम करायचा. एका दिवशी काय झालं, श्यामा कोलाम इकडे शिकार करायला आला, देशमुख त्याला घेऊन जायचे शिकार करायला. तर असंच फिरता फिरता देशमुखाच्या कडयंत्रामध्ये एक मृत्यू झाला, आणि त्याचं षडयंत्र करून ते पूर्ण जे झालं ते श्यामा कोलामवर घालण्यात आला आळ. त्यामुळं श्यामा कोलाम मग पळापळीच्या काळात पळाला. आता तेव्हा काय होतं माहिती आहे का, की ब्रिटिश सरकार होतं. तर मग ब्रिटिश सरकारनं बाकीची सगळी गोष्टी माहिती न करता डायरेक्ट त्याला आरोपी करून, म्हणजे शूट अँड साईडची ऑर्डर होती इथे. श्यामा कोलाम इकडे बऱ्याच किल्ल्यामध्ये धन वगैरे लपवलेलं आहे असं म्हणतात लोक, मला माहित नाही, आजोबा सांगतील. बरंच आहे पा. तर ब्रिटिश सरकारनं पण तेव्हा इथं बरंचसं शोधलं होतं धन, पण सापडलं नाही असं म्हणतात. तर अशा प्रकारे एक श्यामा कोलामची स्टोरी होती, जे मी आजोबाच्या मार्फत तुम्हाला सांगितले. तर याबद्दल तुम्हाला अजून काही माहीत असेल किंवा मग याची पूर्ण माहिती जर घ्यायची असेल तर माझ्या हिंदी चॅनलवर जा, जे एस कुमार व्लॉगमध्ये श्यामादादा कोलाम टाकले की माझाच व्हिडिओ येईल. त्याला फॉलो पण, त्याला पण सबस्क्राईब करा. खूप जबरदस्त माहिती आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ मित्र. अशा नवनवीन माहितीसाठी माझ्या मराठी यात्रा या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. श्रीरामाच्या वनमार्गातील अनेक तीर्थांची पवित्र रज समन्वित श्रीराम चरणारविंदचे पूजन दर्शन, विश्वाच्या समस्त तीर्थांचे पुण्यप्रदान शास्त्रांनी मान्य केले. श्रीरामाचे पद आहेत या ठिकाणी असं म्हटलं जाते. मला वाटलं जमदाग्नीचं तर तिकडंच मंदिर आहे, परंतु हे रामाचे जेव्हा वनवास होता रामाचा, तेव्हा इकडे फिरत असताना इथं त्यांचे पदच टेकले होते असे शास्त्रीय काही लोकांनी मान्य केलेलं आहे. तर अशा प्रकारचे बऱ्याचशा हिस्टॉरिकल जागा या ठिकाणी मिळतात मित्र, बघू शकता तुम्ही. आणि हे प्राचीन मूर्त्यांचे अवशेष बघू शकता. हे बघा, इथे जर आपण हात ठेवला आणि फिरलं तर आपली इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जाते. आणि खूप प्राचीन असे मंदिराचे अवशेष आहेत, बघू शकता. हे इथे नंदी आहे, महादेवाची मूर्ती, आणि हे तुटलेली एक मूर्ती बघा. आता हे कोण्या देवाची आहे किंवा कोणाची मूर्ती आहे हे ओळखू येत नाही, परंतु तुम्हाला जर काही याच्यामध्ये निदान म्हणजे हे लागत असेल, निष्कर्ष लागत असेल तर नक्की सांगा मित्र. अशा प्रकारे इथं शिवलिंग स्थापित आहे आणि तिकडे मंदिर आहे, बघू शकता. ते मंदिर आहे जमदाग्नीचं, आणि ही इकडं एक मूर्ती आहे. तर हे पहा मित्र, इथे जमदाग्नी ऋषींचे आश्रम आहे. तर आता हे आश्रम इथं आलो आपण. इकडून एक छोटासा नाला वाहतो, किती सुंदर आवाज आहे बघा या नाल्याचा. असा
भर पाण्याचा आवाज पूर्ण बघू शकता. काय बढिया व्ह्यू यार. तर आणि जंगलाच्या मध्ये इथं बघा हे आश्रम, इकडल्या बाजूला जमदाग्नी ऋषीचे मंदिर आहे आणि खरंच की ते पावन स्थान आहे. बघू शकता इकडे एक अशी विहीर आहे. इकडे एक पवित्र विहीर म्हणलं जातं जिथे बरेच लोक येतात. आता मला तर माहीत नाही, मी पहिलीच वेळ, मलाच वाटायला आता कमाल झाली, मी इतके दिवस इथं राहून मला कसं काय माहिती आहे. खूप प्राचीन विहीर आहे यार. हे बारो आहे, खूप प्राचीन बारो दिसतंय हे. बघू शकता इकडे जमदाग्नीचं मंदिर आहे. चला मंदिरात जाऊया. आता इकडे जमदाग्नी देवाच्या आश्रमाकडे आपण जात आहोत. मंदिर आहे तिथे. हे यज्ञ बघू शकता, अशा प्रकारे इथे यज्ञ आहे. आणि इथे एक तपस्वी स्त्री राहते, ते तामिळनाडू का कुठून तरी आलेली आहे म्हणते. हे यज्ञ, इथे यज्ञ केल्या जाते. आणि आता त्या स्त्री म्हणजे महाराज म्हणून, म्हणजे एक स्त्री तपस्वी साध्वी तिथे राहते. तर त्या साध्वी स्त्रीला आपण भेटणारच आहोत. हे आता पहिले दर्शन घेऊया आपण जमदाग्नी ऋषींचे. इथे काही गावकरी लोक आहेत, त्यांनी पण आम्हाला खूप माहिती दिली. हे इथलेच जवळचे शेतकरी आहेत. ते इथे या मंदिराच्या जवळच त्यांच्या शेती वगैरे आहेत, त्यामुळे हे मंदिराकडे येतात. आणि यांना विचारलं मी की मंदिर किती पुरातन आहे. ते म्हणतात की मी लहानपणापासून मंदिर पाहिलं, आता याच्या आधी किती वर्षापूर्वी होते हे त्यांनासुद्धा माहीत नाही. जे खूप प्राचीन असं मंदिर आहे मित्र. आणि इकडे या, आता आपण जाऊया मंदिराच्या अंदर. जमदाग्नी ऋषीच्या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊया. इथे नंदी बघू शकता, नंदी विराजमान आहे. आणि आता एक नवीन मंदिरची स्थापना इथे होत आहे. दगडाचे अवशेष बघू शकता. हर हर महादेव. आता आपण बघू शकता, इथून मी उघडून दाखवतो, परंतु आपण आत जाऊ नये मित्र, कारण खूप खोल खड्ड्यात आहे ते शिवलिंग. हर हर महादेव. इथूनच दर्शन घेऊ. किती सुंदर असं शिवलिंग इथे. इथे जे आंध्रातली मावशी राहते ना, तिला आपण बोलूयात, ती काय म्हणते या मंदिराबद्दल. खूप वर्ष तिने इथे जय पूजा केलेली आहे असं म्हटलं जाते. इथे पण घरात यज्ञ आहे बघा. जंगलाच्या बिलकुल मध्ये राहणं सोपं नाही मित्र, खरंच खूप भारी यार. एक दिवस खूप सुंदर आश्रम बघू शकता. जमदाग्नी ऋषीचे हे फोटो आहे. ते हे जमदाग्नीचे पता नहीं बढ़ रही है दादी जी. तर मित्र, हा व्हिडिओ जो आहे जमदाग्नी मंदिरचा आपण पूर्ण पाहिलं. याचं लोकेशन राहिलं होतं मी सांगायचं. तर लोकेशन सांगतो. माहूरगड हे जे नांदेड जिल्ह्यामध्ये येते. आता माहूर गडाच्या खालीच पायथ्यालाच हे जमदाग्नी ऋषीचं मंदिर आहे. इथल्या जागा बघू शकता, बरेच प्राचीन आहे. बरेच प्राचीन दगड इथे पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारे हे मंदिर आपण पूर्ण एक्सप्लोअर केलेलं आहे. इथली माहिती पण घेतली. आणि जमदाग्नीची कथा ते तर आपण तुम्हाला सांगितलेलीच आहे मी आधी, आणि याच्यानंतरही सांगेल. तर हे व्हिडिओ सध्या इथंच संपवतो. कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला, आणि चांगला वाटल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव.